with what velocity an observer should move relative to stationary source so that sound of triple frequency of source is heard by observer. Sound of ट्रिपल फ्रिक्वेन्सी. ओके, तर काय दिलंय यामध्ये, तर एन नॉट दिलंय. किती दिलंय? हाऊ मच एन नॉट? एन नॉट किती दिलंय? 3 टाइम्स एन. बरोबर आहे. पहिला ऑप्शन काय? सेम ॲज वेलॉसिटी ऑफ साऊंड टुवर्ड दी सोर्स. म्हणजे काय म्हटलंय? ऑब्झर्वर शुड मूव्ह रिलेटेड टू स्टेशनरी सोर्स. म्हणजे सोर्स स्टेशनरी आहे ह्या प्रॉब्लेम मध्ये. सोर्स ची वेलॉसिटी इज वेलॉसिटी ऑफ साऊंड व्ही एस किती आहे? 0. आणि ऑब्झर्वर इज मुव्हिंग. हाऊ मुव्हिंग? रिलेटिव्ह म्हटलंय. ओके, टुवर्ड्स, अवे, टुवर्ड्स. मग इथं फ्रिक्वेन्सी वाढले, तर फ्रिक्वेन्सी वाढले म्हणजे याचा अर्थ काय? टुवर्ड्स पाहिजे. जवळ येईल तशी जर ही मोशन ऑब्झर्वरची जर टुवर्ड्स असेल तरच फ्रिक्वेन्सी वाढते. इज इट राईट? 3n झाले म्हणून मी हा ॲरो टुवर्ड्स दिला. मग टुवर्ड्सचे ऑप्शन किती आहेत? सेम वेलॉसिटी, हाफ अँड टॉईस. हे कॅल्क्युलेशन शिवाय येणार नाही. मग फॉर्म्युला काय येणार? एन नॉट. बघा, लक्ष द्या. एन नॉट इज इक्वल टू हा. आता ह्यामध्ये ऑब्झर्वर हा न्यूमेरेटर असतोय. मग हिची रिलेटिव्ह वेलॉसिटी काय येणार? व्ही मायनस व्ही नॉट. बरोबर आहे की नाही? बट सोर्स रेस्ट आहे त्यामुळे रिलेटिव्ह वेलॉसिटी संबंधच नाही. डिवाइड बाय फक्त व्ही. व्हीएस 0च आहे. अंडरस्टूड एव्हरीवन? इंटू एन. चला मग सॉल्व प्रॉब्लेम. एन एस किती आहे? एन नॉट 3n. ओके, तिथं मी व्ही बाय व्ही करतो आणि हे व्ही नॉट बाय व्ही करतो. चालतंय काय कॅल्क्युलेशनला? एन काल मी काय केलं ते? सो एन गेट कॅन्सल. मग 3 व्ही बाय व्ही किती? 1 मायनस व्ही नॉट बाय व्ही. आन्सर काय आला पाहिजे? एन नॉट 3. इट इज मुव्हिंग टुवर्ड्स. म्हणजे प्लस व्हायला पाहिजे ना. इट इज मुव्हिंग टुवर्ड्स म्हणजे इथं प्लस व्हायला पाहिजे. रिलेटिव्ह वेलॉसिटी ऍडिशन. इथं प्लस, इथं प्लस. So 3 minus 1 is equal to V naught by V. So it is a 2. V naught is 2 times. Is answer 2V. म्हणजेच twice the velocity of sound towards the source. Understood? Is it clear? कसा सॉल्व केला प्रॉब्लेम? का आला? श्रद्धा घेतला तुम्ही?